घेतला टाकू नको ढ्यासाळू नको लय पण उसळू नको हा ढ्यासाळू नको लय पण उसळू नको ढेसाळू नको लय पण उसळू नको ढेसाळू नको लय पण उसळू नको पुन्हाईच मातू नको पुन्हाईच मातू नको ढेसाळू नको लय पण ढेसाळू नको लय पण उसळू नको वर्षानंतर मला भेटलेले आणि एक व्हिडिओ टाकतात आणि यमुना नदी वाहते आहे. श्रीकृष्णानं ज्या वेळेला मथुरेमध्ये पहिल्यांदा कारागृह खोललं आपल्या आघात शक्तीनं आणि दुसरी लीला केली यमुनामाईचं दर्शन घेताना यमुनामाईचा हा डोह पार करताना वसुदेवाला चिंता झाली आणि त्यावेळेला आकाशवाणी झाली की श्रीकृष्णाचा पाय श्रीकृष्णाच्या पायाचा बोट त्या नदी माईला स्पर्श व्हावा ती आपोआप ओसंडून ती निर्मळ व्हायला सुरुवात करेल आणि तो हा गवळणीचा भाग तुमच्या समोर सादर करतो. झाली गाई नव्याने याद झाली वेळ मध्यानीची मोहनाची पाड बापाच्या डोलीवरती सत्वाचं ओझ बापाच्या डोक्यावरती सत्वाचं ओझ बापाच्या डोलीवरती सत्वाचं ओझ निर्मळ वहावे तू खळखळू नको निर्मळ वहावे तू खळखळू नको वसुदेव डोलीवरती निघाले घेऊन आली उसळून यमुना कानास पाहून आली उसळून यमुना कानास पाहून आली उसळून यमुना कानास पाहून भयभीत वाटले तेव्हा काळजात पाणी स्पर्श पायी करून यावं शांत झाले मन वर्षपायी करून शांत झाले मन वर्षपायी करून शांत झाले मन कवी विकासाला तू नको कवी विकासाला तू नको हे काढू नको लय पण उकाडू नको यमुने हे काढू नको लय पण उकाडू नको तुझं माझे सात जन्माचे नाते आहे अमर हे कलियुगात गोष्ट आहे खरी ही राधे प्रीत भरी जन्म झाला कंस दरबारात हो
माझी प्रीत खरी गेला दे भेट यमुनेच्या तीरी गेला दे
ऐकून घे घनश्याम, साऱ्यांसमोर सांगते मी ठाम, माझं ऐकून घे घनश्याम, साऱ्यांसमोर सांगते हे ठाम. अरे तुझ्यासाठी झाले बदनाम. राजाला बदनामच केली ना. प्रेम केलं बरं बरे कृष्णाने, काय म्हणतात हे लोक असो, पण बदनामच झाली ना राधा. बरे कृष्णाच्या अगोदर नाव तिचं आहे, राधा कृष्णाचंच मंदिर म्हणतात. मी अनेक कार्यक्रमात सांगतो, कृष्ण राधेचं मंदिर असं कोणीच म्हणत नाही, राधा कृष्णाचं मंदिर आहे असंच म्हटलं होतं. वंदा नाही तिला. मग माझं ऐकून घे घनश्याम, अरे साऱ्यांसमोर सांगते मी ठाम, तुझ्यासाठी झाले बदनाम, तरी करते तुझ्यावर प्रेम. मी राधा तुझी तू गिरधारी माझा, या राधेच्या दिलाचा तू राजा. माझं ऐकून घे घनश्याम, साऱ्या समोर सांगते मी ठाम, तुझ्यासाठी झाले बदनाम, तरी करते तुझ्यावर प्रेम. ही राधा तुझी तू गिरधारी माझा, या राधेच्या दिलाचा तू राजा. ही राधा तुझी तू गिरधारी माझा, या राधेच्या दिलाचा तू राजा. तू गिरधारी माझा, दिलाचा तू राजा. राधा तुझी तू गिरधारी माझा, राधेच्या दिलाचा तू राजा. घरी असताना आडकाठी, घरी असताना आडकाठी, तरी येते तुझ्याच साठी, तुझ्याच पाठी. छोटी नवचकते मोठी, कधी येते माझी पोटी, याची ठेवावी जाणीव, तुला लावते राधा ही जीव, तुझी येते मला रे कीव, नित्य भासत तुझी उणीव. येते सोडून घरच्या कामकाजा, येते सोडून घरच्या कामकाजा, या राधेच्या दिलाचा तू राजा. ही राधा तुझी तू गिरधारी माझा, या राधेच्या दिलाचा तू राजा. राधा तुझी तू गिरधारी माझा, या राधेच्या दिलाचा तू राजा.
सुंदरी मी तुझ्या प्रीतीची राणी काना अरे ही स्वप्न सुंदरी मी आहे तुझ्या प्रीतीची राणी मग जग वेगळी आहे कान्हा अरे तुझी न माझी प्रेम कहाणी मग तुझ्याच साठी कान्हा अरे तुझ्याच साठी कान्हा ही राधा आहे दिवाणी आणि म्हणून खाया देते कान्हा तुला अरे ही माझ्या माठातल दही दूध बघा कान्हा मी राधा असून अन्याची भुलले मी तुझ्या गुणाला हो बघा कानाची भोगा होईल भोगा आणि ऐका मी काय म्हणतो की राधा असून अन्याची भुलले मी तुझ्या गुणाला मग तुझ्या वाचून दरमेना अरे हे सांगू मी कुणाला मग तू येऊन अरे आज या जगाला ही प्रीत अपुली तू सांग या जनाला कान्हा अरे युगान युगात उलटून गेली भले मी लग्न त्या आधी अशी केलं पण आज तुझ्या नावासमोर अजरामर कायम नाव माझं राहिलं मग तू मला का फसवलंस तुझं आणि माझं नातं ते गोकुळातलं काय आहे ते आज तू या कलियुगात येऊन सांग आज हवा माझा तुम्हाला प्रश्न आहे माझ्या जवळ येतो आणि तुम्ही नावाजणे मोठे बुवा आले ना बुवा मोठेच आहे कारण त्यांचा सगळ्याच मोठा आहे ना कारण शक्तिपुराचा त्यांचा मोठा म्हणजे त्यांचा अनुभव मोठा आहे आणि बुवा पण थोडा जरा मोठाच आहे असू द्या म्हणून म्हणायचंय बुवा बघा राधेने तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की ही ब्रीथ विषयी माझी काय आहे कान्हा या समाजात येऊन तू आज सांग म्हणून म्हणायचंय 1 2 3 4 सुना
तुला ठेवी जो उलटी टांगून. कृष्णाला चोर म्हणून बदनाम झालेला आहे तो, पण तुझ्यासाठी राधे, गवळणीनो, पोरीनो, चंद्रा, मंदा, ज्या कोणी आहात तुम्ही, तर तुमच्यासाठी मी जो चोर झालो, त्या चोराच्या पलीकडचा मी काय आहे, आणि तरी पण तुम्ही फसफटा काढता म्हणून सांगतोय. लय आगावगिरी गेली, उलटा टांगून ठेवीन. हा अग आले दूर फाट काढी न दूर, कलमाला ठेवीन बांधून. आज शेवटचं ठेवतोय सांगून, आज शेवटचं ठेवतोय सांगून, तुला ठेवीन उलटी टांगून. आज शेवटचं ठेवतोय सांगून, तुला ठेवीन उलटी टांगून. एवढ्या काळ्या कांड्या करायच्या नाही. तुझं कामापुरत आहे सधूर्त, तुझं कामापुरत आहे सधूर्त, वेगळ्याच रंगात रंगून. आज शेवट ठेवतोय सांगून, तुला ठेवीन उलटी टांगून. 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 किती जणींच्या आवडल्या नाड्या, तुझी गाडगी विषाद काय ग, विषाद काय ग, तुझी आणखी विषाद काय ग. लागून पायाशी ह्या भूषणाची, दुसरं तुला काही जमायचं नाही ग, दुसरं तुला काही जमायचं नाही ग, दुसरं तुला काही जमायचं नाही ग. एकी एकीनं या गणकीनं, एकी एकीनं या गणकीनं, जायाचं कानाला वंदून, आज जायाचं कानाला वंदून. आज शेवट ठेवतोय सांगून, तुला ठेवीन उलटी टांगून. आज शेवट ठेवतोय सांगून, तुला ठेवीन उलटी टांगून. ठेवतोय सांगून, तुला ठेवीन उलटी टांगून. आज शेवट ठेवतोय सांगून, तुला ठेवीन उलटी टांगून. हे कमळाच्या पोरी डाग मला लावून, प्रेम राधा कृष्णा हे भरते नाही जमणार तुला, असं नरकून पाहू नको, आणि तुकडा करून माझी त्या रसिकांना तुझ्या प्रेमात काढून.
त्याचा त्याग तुला काय माहितीये? हे राधिके कानाचा त्याग नाही गुन्हा करला, कसं विसरू मी तुला गंधर्वतीच्या तुला, विरह प्रेमाचा गहिवरला. हे राधिके कानाचा त्याग नाही गुन्हा करला. तुझ्या माझ्या प्रेमाचा झुलतो झुळा गे, अंतरात जपतो राधे काना तुला ग.
होतं पद्म म्हणजे कमाल. अवतारी ओळख पद्माची पायाखाली लायकी या कदमाची. लायकी ना अवतार ते अवतार सांगतो कदम नावाचा. आता ते काय म्हणलं ते बाललीला. त्यांनी बाललीला गायली आहे. अजून सांगतो हे किती अध्याय ते सांगतो तुम्हाला. कोण सांगत त्यांनी काय सांगितलं बाललीला. ज्या ज्या गोकुळावरती संकट आली राक्षस दान करून आले विविध रूपात घेऊन आले आणि ते रक्षण करायचं होतं गोकुळाचं जनतेचं. आणि म्हणून कदंब नावाचा वृक्ष त्याच्यावरती पाय ठेवून कारण त्याच्यावरती विष नव्हतं त्या काल्याचं त्याचं वर्णन केलं. ते मागच्या वारीला म्हणाले असं पण इथं काय तर गोकुळातली गोष्ट आहे. यमुना नदी जर तिथे असली तरी गोकुळच्या लोकांना वाचवण्यासाठी केलेली ती लीला होती. म्हणून कदंब नावाचा वृक्ष होता तो त्याच्या पायाखाली होता त्या कृष्णाच्या पायाखाली होता. म्हणून बोलतोय का अरे सांगेला देवकी बापाची लायकी का तुमची जगले मदनाची. अवतारी ओळख पद्माची अवतारी ओळख पद्माची पायाखाली लायकी या कदमाची. अवतारी ओळख पद्माची पायाखाली लायकी या कदमाची. पण मागे कटकार असताना कटकार असताना उघड मारतो कोणता वड तुम्ही का द्वाड सांगा कुठाला पावलं घावाड. आपण आता काय बोलत नाही त्यांना माहिती आहे. अगं बोलता वड तुम्ही का द्वाड सांगा कुठाला पावलं घावाड. पत्या आत तुम्ही गला माड पत्या आत तुम्ही गला माड सांगा फोडू का तुमचं जो भवाड. आत तुम्ही गला माड सांगा फोडू का तुमचं जो भवाड. आत तुम्ही गला माड सांगा फोडू का तुमचं जो भवाड. पत्या आत तुम्ही गला माड सांगा फोडू का तुमचं जो भवाड. की ऐक गोपाळा नंदाच्या हो अरे ऐक गोपाळा नंदाच्या आमची अडवण गोकुळ ढोले शकाला बघा. ऐक गोपाळा नंदाच्या अरे आमची अडवण गोकुळ ढोले. राधा म्हणते का गोकुळात येतोच तुला दही दूध पियाची हौस नाही भारी आमच्या गाई गुरांची वाटा नकोस. राधा म्हणते आमची गाई गुरं काय वाटा नको. राधा पुढे काय म्हणते बघा असा येऊ नको सामोरे आमच्या आडवा आमच्या समोर जाण्या काय येऊ नको. असा येऊ नको सामोरे
चल हट तुझा तू लांबो हो रे ओ लांबो रे आता योगायोगाला तुमचा नाव लांबो रे तुम्हाला बोला राधा म्हणते कानाला आमच्या काही गुरांची मुंगा काढवतो वाटेल त्यांचं दही पितोस मग चल हट इथं नाहीसा हो तोंड पहिला काढला आमच्या समोर काही येऊ नको चल हट का दादा लांबो रे लांब हो रे वा या इंजेक्शन जोरात पहिला म्हणून बघा ऐका गोपाळा नंदाच्या बाळा हो ऐका गोपाळा नंदाच्या बाळा आमची आठवण कोकुल ढोले आमची आठवण कोकुल ढोले असा येऊ नको सामोरे असा येऊ नको सामोरे अटकाला मोरे असा येऊ नको सामोरे आमचे बुवा आल्या लांबून नटून थटून पेंद्या सुदाम पडा तुटून डोळे उघडाया साऱ्या जणींचे टाका गोरस पुसून चाटून ग गवळणी लई नाही उडायच अग गवळणी लई नाही उडायच येऊन कृष्णाच्या पाया पडायच अग गवळणी लई नाही उडायच येऊन कृष्णाच्या
बाजारी तुम सांगे हा कृष्ण मुरारी पुण्य पावन हे गोरस नका देऊ दैताच्या द्वारक गवळणीला लई नाही उडायचा येऊन कृष्णाच्या पाया पडायचा हरी तू आहेस भलताच हरामखोर की नंदाचा हरी तू आहेस भलताच हरामखोर मग हे दुधाच्या शिंक्याचे घरी अरे येऊन का कापतोस दोर मग देवांचा तू देव मनमोहना तू अरे देवांचा देव मनमोहना तू कसा बनलास चोर अरे देवांचा देव मनमोहना तू कसा बनलास चोर मातानं सांगता यशोदेला कान्हा अरे ही राधा आज तुला देईल मार हे अरे अरे काय आहे वनमाया हे अरे अरे काय तू रे वनमाया अरे तू समजून घे राधी तुम्ही तुमचा पण आता हातात घ्या म्हणून म्हणते बघा हे अरे अरे काय तू हे वनमाया मग तू समजून घे जेव्हा धरते मी चोरी करताना बघा अरे जेव्हा धरते मी चोरी करताना मग तुझी आई घालतो सुरामधी तुला जेव्हा धरते मी चोरी करताना मग तुझी आई घालतोस का मधी आता झोंबल गोवाला है ना आता काल्या चौकीची चोट लाल होईल बघा है ना आता काली चोच लाल होईल गोवाची वर्ण खाल्लं गोवा सगळंच लाल होतील पण गोवा माझा विषय असा आहे राधा म्हणते कानाला काना रात्री अपरात्री आमच्या घरात येतोस आमच्या दह्या दुधाची नासाडी करतोस बरोबर आहे ना आणि आम्ही तुझ्या खोड्या जर तुझ्या आईकडे सांगून सुद्धा तू तुझ्या आईचं ऐकत नाही मग आमच्या घरात येऊन चोऱ्या करतोस तरी कशाला बरं करतोस तो करतोस आणि स्वतःच्या आयुष्याला पण मध्ये घालतोस वा मी तुम्हाला शिवी दे
मी तुम्हाला शिवी दे, माझा विषय ऐका. हा तुमच्या सुपारीच्या खंडाना राग येऊन देऊ नका बुवा. आणि म्हणून म्हणतोय माझा विषय असा आहे बुवा, राधा सांगते कृष्णाला की जे तुझ्या आणि माझ्यातलं जे काही भांडण आहे का ना, ते फक्त आणि तुझ्या माझ्यातच राहू दे. आई कशाला घालतोय, तुला काय हाय काय रे गरज आय घालायची? म्हणजे जे काही तुझ्या आणि माझं भांडण आहे ते आपल्या दोघांपुरतच राहू दे ना. दोघात तिसरा आता सगळा इसरा कशाला आली यशोदामाईमध्ये? एवढाच बुवा विषय आहे, एवढाच. आणि म्हणून बुवा चे भण इथं येऊन नाच्यासारखं नाचायला लागलो, दुसऱ्या बारीत बुवा शाप कपडा फाडीन तुमचं. म्हणून म्हणायचंय अरे अरे काळ्या हे वनमाळ्या, अरे अरे काळ्या हे वनमाळ्या, तू समजून घे राधी. अरे अरे काळ्या हे वनमाळ्या, तू समजून घे राधी. जेव्हा धरते मी चोरी करताना, जेव्हा धरते मी चोरी करताना तुझी आई घालतोस का मधी. जेव्हा धरते मी चोरी करताना तुझी आई घालतोस का मधी. चोरी करताना तुझी आई घालतोस का मधी. जेव्हा धरते मी चोरी करताना तुझी आई घालतोस का मधी. अरे काळ्या वनमाळ्या समजून घे राधी. अरे काळ्या वनमाळ्या, तू समजून घे राधी. जेव्हा धरते मी चोरी करताना आई घालतोस का मधी. जेव्हा धरते मी चोरी करताना तुझी आई घालतोस का मधी. अरे रात्रीचा येऊन दही दूध खाऊन करतोस जीवाची मजा, जीवाची मजा, तू करतोस जीवाची मजा. अरे भुकुळाचा तू असून राणा सोडलीस का लाज लज्जा, प्रेमाना मी देवान. अरे दादा तुला काय म्हणते मी जर तुला एवढ्या प्रेमाने दगीन कोणी खायला देते, तरी पण तुझ्या राधेच्या घरात येऊन चोरी करतो की आजकाल तुला कधी येणार का? म्हणून म्हणायचंय अरे देते प्रेमाना मी देवान, हे कळणार तुला कधी. देते प्रेमाना मी देवान, हे कळणार तुला कधी. जेव्हा धरते मी चोरी करताना, जेव्हा धरते मी चोरी करताना तुझी आई का घालतोस मधी. जेव्हा धरते मी चोरी करताना तुझी आई घालतोस का मधी. चोरी करताना तुझी आई घालतोस का मधी. जेव्हा धरते मी चोरी करताना तुझी आई घालतोस का मधी. तुला केलं आहे रे माफ, अरे समजून कुठले तुला रे गाणा केला डोक्याला ताप. अरे नको येऊ हात घाईला, तू नाही आमचा वादी. नको येऊ हात घाईला, तू नाही आमचा वादी. जेव्हा धरते मी चोरी करताना, ओ नो, जेव्हा धरते मी चोरी करताना तुझी आई का घालतोस मधी. जेव्हा धरते मी चोरी करताना तुझी आई का घालतोस मधी. चोरी करताना तुझी आई घालतोस का मधी. जेव्हा धरते मी चोरी करताना तुझी आई घालतोस का मधी. हे आर्या काळ्या हे वनमाळ्या, तू समजून घे राधी. अरे काळ्या हे वनमाळ्या, तू समजून घे राधी. चोरी करताना तुझी आई घालतोस का मधी. जेव्हा धरते मी चोरी करताना तुझी आई घालतोस का मधी. जेव्हा धरते मी चोरी करताना तुझी आई घालतोस का मधी. जेव्हा धरते मी